श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, आज ज्यांच्या हस्ते आरती झाली आणि ज्यांच्यातर्फे महाप्रसाद आहे ते परांजपे कुटुंब, त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी मी श्री नांगरे काका यांना व्यासपीठाकडे बोलवतो. श्री स्वामी समर्थ. परांजपे कुटुंब, विजय परांजपे आणि विना परांजपे हे गेली माझी 35-40 वर्ष संबंध आहेत. पहिले ते कस्टमर होते, नंतर ते स्वामी मार्गात आले आणि जवळजवळ 35-40 वर्ष झाली आणि ते आपल्या ह्याच्यात नेहमी स्वामी मार्गात असतात आणि गेली 5 वर्षे ते सतत आपला पुण्यतिथीला प्रसाद करतात. आठवणीने म्हणजे त्यांनी पूर्ण सांगूनच ठेवले की दर पुण्यतिथीला महाप्रसाद त्यांनी ठेवलेला आहे आणि आत्ताही त्यांनी हे पुण्यतिथीला प्रसाद केला आहे. आणि विना परांजपे ह्या जवळजवळ सत्संग त्यांच्या घरी जवळजवळ चालत होता. दर सोमवारी त्यांच्याकडे 25-30 लोक असायची आणि दर सोमवारी मी बघायचो. आणि त्यांचं सामाजिक कार्य आणि ते जवळजवळ ते गीत गायन वगैरे हे त्यांचं पूर्ण भरपूर हे आहे. आणि त्यांचे सामाजिक कार्य आणि बाकीच्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या. मी आता त्यांच्याबद्दल जास्त काही बोलत नाही. तर श्री स्वामी समर्थ. मी परांजपे कुटुंबियांना विनंती करतो, कृपया त्यांनी व्यासपीठाकडे यावं आणि दादांना विनंती करतो त्यांनी परांजपे कुटुंबियाचा सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शरण जावे, शरण जावे, शरण जावे, गुरुराया शरण जावे, गुरुराया शरण जावे, गुरुरूपा सतत पहावे, गुरुरूपा सतत पहावे, गुरुराया शरण जावे. गुरु अनंत अपार, गुरु वेदांताचे सार, गुरु अनंत अपार, गुरु वेदांताचे सार, गुरु विश्वाचे कल्याण, गुरु ब्रह्माचे निदान, चिद्रूपी गुरुसी पहावे, गुरुराया शरण जावे, गुरुराया शरण जावे. रज सत्वतमाची मूर्ती, त्रिगुणाची श्री गुरुमूर्ती, रज सत्वतमाची मूर्ती, त्रिगुणाची श्री गुरुमूर्ती, त्रैलोकी गुरुची वसती, त्रैलोकी गुरुची वसती, कृपादृष्टी आम्हावरती, गुरु समीप सतत बसावे, गुरुराया शरण जावे, गुरुराया शरण जावे. मन ओढाळ ओढाळ, मन वायुनी चंचल, मन ओढाळ ओढाळ, मन वायुनी चंचल, मन पापांचे सांगाती, मन मोहाचे भवती,
त्यासी कैसे आवरावे. गुरुराया शरण जावे. गुरुराया शरण जावे. गुरुपायी सतत बसावे. गुरुराया शरण जावे. शरण जावे. शरण जावे. स्वामी समर्थ. फारच छान मेंदळेताई. आता आजच्या या दिवशी खास कोकण रोहा येथून दादांचे सद्गुरू दादांचे जे गुरु अण्णा महाराज त्यांच्याबरोबर सेवा केलेले भैयासाहेब देशमुख आणि त्यांचं कुटुंब आपल्या इथे आज प्रथमच आरती मंडळात आलेलं आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करूयात. आणि मी भैयासाहेब देशमुखांच्याबद्दल असं सांगेन, त्यांचा रोह्यामध्ये हॉटेलचा व्यवसाय आहे, मोठा हॉटेल आहे, पेट्रोल पंपही आहे. आणि त्या भागामध्ये स्वामी सेवा जास्तीत जास्त कशी रुजू करता येईल, आपल्या मंडळाचा प्रचार प्रसार कसा करता येईल याचा सतत ते प्रयत्न करतच असतात. आम्ही नुकतंच 8-15 दिवसापूर्वी दादा महाराज आम्ही सर्वजण रोह्याला त्यांच्या घरी आदरातिथ्य घेऊन आलेलो आहे. तर अशा देशमुख कुटुंबांना मी आता विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यावं आणि सद्गुरू दादांना विनंती करतो त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अजून एक अनुभव आहे छोटा. सासवडला आपला आता महाराष्ट्रात सगळीकडं हे आहे, इथे आपल्या मठाची महती सगळीकडे झाल्यामुळे सासवडवरनं वेळोवेळी एक महिला भक्त दादांचं मार्गदर्शन घेत असतात. त्यांना भरपूर वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, पण त्याच्यातला एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे त्यांना खायची भ्रांत म्हणूयात आपण. काही सोर्स नाही, आर्थिक सोर्स नाही, कसं चालायचं वगैरे वगैरे. तर दादांच्याकडे सतत त्यांचं येणं जाणं. सासवडवरनं यायच्या, पहिल्या गाडीला बसायच्या, इथे 11 वाजता येऊन दादांना भेटून दादा जे सांगतील ते सेवा करायच्या. त्यांचाही फोन आला, त्यांनाही नुकतीच नोकरी लागली. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या कुटुंबापुरता तरी आत्ता उदरनिर्वाह तरी सुरू झालेला आहे, जे अजिबातच त्यांना नव्हतं. तर ते सगळं इथे दादांनी जी काय त्यांना सेवा दिली होती त्या माध्यमातून तो एक त्यांनी फीडबॅक दिलेला आहे की ते आता आर्थिक त्यांची बऱ्यापैकी सोडवणूक झालेली आहे, असं त्यांनी एक तो अनुभव सांगितलेला आहे. अजून एक 2 आता छोटे अनुभव सांगतो. आपलं एक खडकीला केंद्र आहे, सगळ्यांना माहितीच आहे. त्या केंद्राच्या ज्या प्रमुख आहेत कांचनताई हरिहर, तर त्यांना एक मुलगा आहे. त्या मुलाच्या संदर्भात नोकरीचं चालूच होतं सतत प्रयत्न वगैरे, ठिकठिकाणी इंटरव्ह्यू म्हणूयात वगैरे सगळं चालू होतं. त्याच माध्यमातून पोलीस जे काय आहे, पोलीस सेवा, पोलीस खात्यामध्ये त्यांनी पोलीस भरतीच्या ह्याच्यातही त्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं. आणि नुकतंच सांगायला आनंद होतो आहे की त्यांचा फीडबॅक आला की त्यांच्या मुलालाही पोलीस भरती ह्याच्यामध्ये निवडलं गेलं. त्यालाही त्याच्यामध्ये तो आता पोलीस ह्याच्यात लवकरच रुजू होईल. अजून एक शेवटचा अनुभव असा सांगतो. आपल्या इथे आपले युवा सेवेकरी श्री अजितराव मेंगे आपल्या इथे अन्नछत्र विभागात असतात. मंदिरामध्ये पडेल ती सेवा करतात. त्यांच्या सौभाग्यवती दीपालीताई मेंगे त्या पण सर्व सेवेमध्ये असतात. त्यांची कन्या, त्या कन्याला HDFC बँकेमध्ये ट्रेनिंगसाठी बेंगलोरला ती गेली होती. एक साधारण मला वाटतं 6 महिने तिथे ट्रेनिंग तिला दिलं गेलं. ते ट्रेनिंग संपल्यानंतर इथे पुण्यामध्ये तिला पोस्टिंग मिळालं. सुरुवातीला क्लार्क म्हणूनच होतं, मग नंतर आता हळूहळू बँकेतले सर्व विषय माहिती करून घेऊन दादांच्याकडे सतत मार्गदर्शन करून पुढं कसं जाता येईल ह्याचा प्रयत्न चालू होता. तर आत्ता ह्या आठवड्यामध्ये अजितरावांनी एक गुड न्यूज दिली. त्यांच्या मुलीला मला वाटतं असिस्टंट ब्रँच मॅनेजर ना अजितराव,
हां, प्रमोशन मिळालं मुलीला, मोठ्या पदावर तिलाही प्रमोशन मिळालं. तर हे असे वेगवेगळे अनुभव आहेत इथे. तर हे जे काय आहे हे सद्गुरू दादा महाराज इथं जे काही मार्गदर्शन करतात तर त्याचा हा परिणाम आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, हे सर्व सद्गुरूंच्यामुळे शक्य आहे. सद्गुरूंना माहीत असतं की आपण काय करतो आहे काय नाही. सद्गुरूंच्या पुढं आपण शहाणपण करूनही उपयोग होत नाही असं म्हणतात. आपण आपल्या मर्यादेमध्ये राहायचं असतं. कारण आपला शिष्य काय करतो आहे, आपल्या शिष्याची आध्यात्मिक पातळी काय आहे हे सगळं सद्गुरूंना माहीत असतं असं म्हणतात. त्यामुळे सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. कारण ती एक शेवटी सद्गुरूंच्याकडं जी काही शक्ती असती त्याचा तो परिणाम असतो की जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला होत नाही. सतत त्यांचं कवच असतं आपल्या पाठीमागे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण म्हणतात ना, सद्गुरू हे आईसारखेच असतात. आई जशी आपल्या बाळाची मुलांची काळजी घेते तसे आपले सद्गुरू सर्व आपल्या परिवाराची काळजी घेत असतात. त्यामुळे मी सर्वांना असंच म्हणेन की सद्गुरू जे काय सांगतील त्याप्रमाणे आचरण ठेवायचं, नामस्मरण करायचं, जेवढं होईल तेवढं अन्नदान करायचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. आता आत्ता हा जो आपण जप केला ना, ह्याच्यामध्ये काय की सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता, जे काय करणार आहेत ते महाराजच करतायत, मी इथं काही करत नाही आहे. त्यामुळे आणि आता जोशी काका जे सारखं म्हणत आहेत सद्गुरूंनी हे केलं, सद्गुरूंनी ते केलं, तर सद्गुरू ते तिथं बसणारे, तिथं जे बसले ना ते करतायत. मी इथं बसतो, जे काय माझ्याकडं उत्तर येतं ते मी सांगतो. सारखं सद्गुरू सद्गुरू करू नका. सद्गुरू महाराज तिथे बसलेले आहेत, ते सगळं करतील. जे काय तिथं घडवून आणतायत ते सगळं ते करता आहेत. तर नुसतं दादा म्हणलं तरी चालेल. आणि हे मी सगळ्यांना सांगतो की महाराज बिराज हे नको, कुठली उपाधी कुठली नको. दादा म्हणलं की आपलेपणा वाटतो, जवळ वाटतात. ज्या कोणाची मला मेसेज येतात सद्गुरू दादा मला असं हे करा, मग मी त्यांनाही सांगतो
की नुसतं दादा म्हणा, इथून पुढं आपलेपणा, आपल्यातला आपलेपणा राहू देत. गुरु म्हणून जी रेग मारलेली आहे ती मला पहिल्यापासून आवडत नव्हती. कारण मी जेव्हा तुमच्यात बसत होतो तेव्हा मला खूप बरं वाटायचं. गुरु म्हणल्यानंतर मी आता इकडे आलो आणि आता तुम्ही तिकडे गेलात. फक्त एवढंच की त्या एक स्थानाचं महत्त्व आहे. ज्या जागेवर आपण आता स्थानापन्न, जे कार्य आपण करतो आहे त्याच्याकरता आपण सगळ्यांची ती विनंती त्याला मान्य केली होती आणि ते पद आपण त्याला स्वीकारलं होतं. पण नुसतं जर का दादा म्हणलं तर मला ते खूप आवडेल, बरंही वाटेल आणि ते स्वामींनाही आवडेल. कारण स्वामींच्या समोर जर का सारखं तुम्ही त्या दादांचंच कौतुक करायला लागले तर ते महाराज कुठेतरी मलाही कुठेतरी लांब ठेवतील असं मला वाटतं. ते असो, आज आपल्याकडे जे अन्नदाते आहेत आपसे, तर एकदा जोरदार टाळ्या त्या अन्नदात्यांच्या करता आणि खास रोह्याहून याच्या ज्या सोहळ्याकरता उपस्थित राहिलेले आहेत भाऊसाहेब देशमुख, तर त्यांच्याकरता एकदा बरं जोरदार टाळ्या सगळ्यांनी. कारण गुरुवर्य अण्णांच्या बरोबर जी काम केलेली मोजके सेवेकरी आता आहेत, जे एकनिष्ठ म्हणतो असे जे, तर त्यांच्यापैकी भाऊसाहेब एक आहेत आणि गेली अनेक वर्ष अण्णांच्याबरोबर त्यांचा परिचय आहे. अण्णांच्याबरोबरचं कार्य आता ते इथे बसले तर सांगत होते कल्याणला वगैरे कसं त्या काळात त्यांनी गेले होते की अण्णांना कशा प्रकारे त्यांनी सहाय्य केलं होतं. हे तर अशी व्यक्ती आज इथं आपल्याबरोबर आहे. मी दरवेळेला म्हणतो की असं कोणी मोठं आलं की ते आपलं महापुण्य असेल की ती व्यक्ती इथं आलेली आहे. आणि गुरुवर्य अण्णांचं कार्य जे इथं सुरू आहे, जे मला नेहमी मी सांगतो की करोना काळापासून, म्हणजे करोनामध्ये जे देवळं संपूर्ण भारतातली काय संपूर्ण जगातली देवळं बंद होती, त्याला फक्त आपलं देऊळ उघडं होतं. आपल्या सगळ्या सेवा इथे सुरू होत्या. कुठलीही सेवा खंड पडली नाही. आरती सुरू होती, महाप्रसाद सुरू होता. तो मर्यादित असेल पण एकही गुरुवार आपला कधी मंदिर बंद राहिलं नाही आणि कधी कुठली सेवा खंड पडली नाही ती. म्हणून बहुतेक अण्णांनीच असं केलं की 2021ला ह्याच्याकडं संपूर्ण कार्यभार सोपवावा. 2018ला अण्णा गेले होते पण 2021ला काही दृष्टांत असे झाले काही लोकांना की त्याप्रमाणे इथं गुरुपद हे दादांना मिळावं आणि त्यांची अण्णांची इच्छा शेवटी ती सफल झाली. 2021पासून प्रश्नोत्तर म्हणजे मार्गदर्शन जे अण्णा करत होते अंबरनाथला ते इथं सुरू झालं. आणि आज जसं जोशी काका म्हणतात की हजारो लोकांना अनुभव येत आहेत. सुरुवातीला आम्ही लिहून ठेवायचो, आता असं होतं की किती लिहिणार आणि किती येणारे किती लोक आहेत आणि किती लोकांची कामं झाली, तर तो लिहिण्याचा तो व्यापच सोडला आहे. ते फक्त लक्षात ठेवा, महाराज इथे आहेत, ते कार्य त्यांचं सुरू आहे, अण्णांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे 100% यश इथं आपल्याला येतच आहे. फक्त सांगितलेलं उपाय फक्त केले, थोडंसं संयम दाखवला, विश्वास दाखवला की त्यांचं काम होतंच. आत्तापर्यंत असं कधी झालं नाही. कुठल्याही अनेक गंभीर आजारातनं लोक इथे बरी झालेली आहेत. ICUमध्ये असलेली लोक, जेव्हा डॉक्टर लोक हात वर करतात, नुकतंच एक माणगावला आपले देसाई म्हणून आहेत, तर त्यांच्या जावयांच्या बाबतीत असंच घडलं. डोंबिवलीला डॉक्टरने सांगितलं होतं की याच्यामध्ये आता काही होऊ शकत नाही आणि अशा वेळेला स्वामींचं कार्य तिथे सुरू झालेलं आहे. आणि आज अशी परिस्थिती की आज ते पूर्ण तंदुरुस्त होऊन त्यांना ते घरी आलेले आहेत आणि सगळं स्वतः उठून ते करू शकतात. जिथं डॉक्टरने सांगितलं हे करू शकणार नाहीत तिथं सगळं स्वतः करतायत. कालच देसाईंचा माणगावून मला फोन आला होता. म्हणजे असे चमत्कार की अशी लीला महाराज आणि अण्णा ते फक्त माझ्या मार्फत घडून आणतात इतकंच. आणि जे काल आपण सांगितलं होतं की महाराज जेव्हा गेले, कालच पुण्यतिथी होती स्वामींची, स्वामींच्या पुण्यतिथीला त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की हम गाय नहीं जिंदा है. तर हम गाय नहीं जिंदा है म्हणजे हे असंच की त्यांनी त्यांचे शिष्य, ते शिष्यांनी पुढं त्यांचे शिष्य, असं करत करत ही गुरु शिष्य परंपरा अजूनही जी शाबित राहिलेली आहे, त्या शिष्यांमार्फत गुरु काम करून घेत आहेत. तर ते जे वचन होतं हम गाय नहीं जिंदा आहे, की ते अजूनही तेवढ्या करताच की ती जी शक्ती आहे ते काम करून घेते माझ्याकडनं. आणि हे जे यश जे मिळतं आहे ते सर्वस्वी त्यांचंच आहे, सर्वस्वी त्यांच्याच चरणी अर्पण. जेव्हा इथून रात्री मी घरी जातो तेव्हा त्यांना तेच सांगतो, अण्णांना पण आणि स्वामींना पण, जे काय आज झालं होतं, आज दिवसभरात जे घडलं, कोण आलं कोण गेलं, कोणाचं काम झालं, ते सगळं त्यांच्या चरणी आहे. फक्त तुमच्यामुळंच घडलेलं आहे. तुमच्याच चरणी सगळं काय अर्पण करायचं. जसे आपण फुलं वाहतो तसं सगळं यश त्यांच्या मी चरणी अर्पण करतो. आणि दुसऱ्या दिवशी नव्याने परत प्रश्नोत्तराला इथे सुरुवात होती. आता महाराज जेव्हा गेले, म्हणजे कालचा जो दिवस होता पुण्यतिथी किंवा समाधी दिन आपण म्हणू, काही म्हणू आपण, किंवा अवतार समाप्ती, जे काय म्हणू, तो दिवस हा कालचा पुण्यच. पुण्यतिथी हा सहज सोपा शब्द आहे म्हणून की स्वामी पुण्यतिथीला
त्या दिवसाचं जे महत्त्व आहे किंवा त्या दिवशी कसं घडलं त्याच्याकरता आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. महाराजांनी अवतार समाप्तीची जी लीला आहे त्याचं थोडंसं सूचना किंवा दृष्टांत द्यायला हळूहळू सुरुवात केली होती त्यांनी आपल्या भक्तांना. काय करायचे, बसल्या जागी असे ते काड्या गोळा करून आणायचे, खाली जमिनीवर पडलेल्या काड्या कुटक्या असं गोळा करून आणायचे आणि जसं आपण चितार असतो ना असे ती चितार असून तिथे ते ठेवायचे. लोकांना समजायचं नाही काय करतायत. कोणी विचारलं हे काय करताय महाराज तुम्ही, सेवेकरी असते तर म्हणायचे माझी मी चितार असतोय, म्हणले मीच रचून घेतो. काही कळायचं नाही चितार असतो म्हणजे काय. म्हणजे कुठेतरी जे अगदी जवळचे सेवेकरी होते त्यांना कुठेतरी मनामध्ये पालचूक सुचली, काहीतरी बहुतेक घडणार आहे. एक 15 दिवस अगोदर अक्कलकोटला शंकराचं एक मंदिर आहे जंगम लोकांचं. जंगम लोक फार कडक शिवभक्त असतात. ते मोठं शिवलिंग आहे तिथे काळ्या दगडामध्ये. आणि महाराजांनी एक दिवस आज्ञा केली त्यांच्या सेवेकऱ्यांना की भरपूर गोवऱ्या घेऊन ये, 1500 गोवऱ्या घेऊन ये म्हणले. स्वामींच्या आज्ञेनुसार 1000 गोवऱ्या आणल्या गेल्या. साजूक तूप आणा म्हणले, साजूक तूप आणलं गेलं. आता त्या पिंडीवर ते रस्सा सगळ्या गोवऱ्या रचल्या गेल्या, त्याच्यावर तूप ओतलं गेलं. आणि काहीतरी इथं घडतंय जंगम लोकांना गावात खबर लागली. ती जंगम लोक येसोपर्यंत महाराजांनी सांगितलं आता पेटवा. त्या गोवऱ्या सगळ्या रचलेल्या ते पेटवलं गेलं सगळं. आणि जंगम लोक तावातावाने आली आपल्या मंदिरात. शंकराच्या पिंडीवरती गोवऱ्या रचून ते पेटवण्यात आलेलं आहे. आणि कोणी केलं तर स्वामींनी केलं. ती लोक आली रागारागात. पण म्हणतात ना की एकच स्वामींचा कटाक्ष त्यांना बास झाला. कमरेवर हात ठेवून जे महाराज तिथं उभे राहिले देवळाच्या बाहेर, इतकं उग्र, इतकं त्यांचा चेहरा लाल भडक, त्यांच्या चेहऱ्याकडं बघवेना इतका राग त्यांना आलेला. एका फक्त कटाक्षाने सगळा तो जो जमा होता तो 10 फूट अंतरावरतीच थांबला की नाही हे घडतंय स्वामींच्या आज्ञेने घडतं आहे. आपण त्यांच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही. आपलीच राख व्हायची त्याच्यामध्ये. फक्त त्यांच्या लेखाने विचारलं काय करताय महाराज, ते सांगितलं मी चिता जाळतोय म्हणले. परत दोनदा दुसऱ्यांदा परत त्यांनी उल्लेख केला. काहीतरी घडणार, अघटित घडणार हे आहे. स्वामीसूत आले होते एक दिवस तिथे. त्याच्यात स्वामीसूतांनाही त्याने सांगितलं की बहुतेक आता वेळ आली म्हणले आता जायची इथून. तर स्वामीसूत म्हणजे स्वामींचा मुलगा. मुंबईला त्यांनी मठ स्थापन केलेला. मुंबईच्या मठात बसून स्वामींच्या बरोबर आपण जे आत्ता म्हणतो ना की मोबाईल कनेक्शन कसं, त्याला हे मोबाईल कनेक्शन हे असं होतं. स्वामीसूत मुंबईत, महाराज अक्कलकोटला, तरी पण संभाषण व्हायचं मनाने. एखादा स्वामीसूतांच्याकडे कोणी गेला प्रश्न विचारायला, जर का त्यांना उत्तर आलं नाही तर ते तिथं बसून महाराजांना विचारायचे, महाराज तिथून त्याचं उत्तर द्यायचे. वायरलेस आत्ताच्या काळातला. स्वामीसूतांना जेव्हा सांगितलं की आता जायची वेळ आली आहे, थोडंसं गलबललं त्यांना. पण महाराज म्हणले एकच काम करा, तुम्ही जाण्याच्या अगोदर तुम्ही मला घालवा. तुमचा विरह मला सहन होणारच नाही म्हणले. काहीही करा पण तुम्ही मला घालवा अगोदर. आणि मग ती लीला घडली. महाराजांनी सांगितलं ठीक आहे उद्या एक असं असं घडेल. त्यांना कल्पना दिली काय घडणार आहे. आपण नुसतं वाचतो पोथीमध्ये. स्वामीसूतांनी पायी खडावा घालून तो त्यांच्या महाराजांच्या पुढं तर कीर्तन करत असताना काही लोकांना ते बोसलं. हे सगळी लीला महाराजांनी घडवून आणली होती. स्वामीसूतांना इथून घालवायचा असेल तर जर का ते माझ्यापासून दूर गेले पाहिजेत. काळ कधी त्यांच्यावर झडप घालणार जेव्हा ते माझ्यापासून दूर असतील. स्वामीसूतांना त्यांनी सांगितलं की ठीक आहे तू आज असं असं इथे घडणार आहे, तुझा इथे अपमान होणार आहे, हे तुला सहन करायचं आहे, हे सगळं दाखवण्यापुरतं आहे. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा पायी खडावा घालून कीर्तन करत असताना काही लोक उठली. त्यांनी सांगितलं महाराज खडावा घालून हे इथं कीर्तन करतायत हे योग्य आहे का. महाराजांनी आज्ञा दिली खडावा काढून घ्या. झालं, खडावा काढून घ्यायचा. जसं आपण म्हणतो ना 4 लोक चांगली तशी 4 लोक ह्या पण वृत्तीचे असतात. भराभरा उठले, खडावा काढून घेतला. त्याच्यात त्यांना आनंद मिळाला. स्वामीसूत म्हणताना समजले काय होणार आहे. स्वामींचे चरण आजपासून आपल्याला अंतरणार. एकदा चरणांवर डोकं ठेवलं, संपूर्ण अश्रूचा जो बांध होता त्याला वाट मोकळी करून दिली.
आणि मग तिथून त्यांना हाताला धरून बाहेर काढलं गेलं आणि स्वामीसुतांनी दाखवलं की मी रागात आहे. रागात मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर बरेच प्रयत्न केले त्यांना आणण्याचे. महाराजांनी पण त्यांना निरोप पाठवले. पण हे सगळं लिखित किंवा हे सगळं घडणार हे सगळ्या दोघांना माहिती होतं. आणि मग एक दिवस स्वामींचीच परवानगीनी स्वामीसुतांनी तिथे देह ठेवला मुंबईमध्ये. म्हणजे जी इच्छा होती की माझा अगोदर तुम्ही मला घालवा, स्वामींनी ते पूर्ण केलं. आणि मग आपल्या हा जो देह आहे तो संपवायला पाहिजे. जेव्हा मानवरूप, जेव्हा देव येतो, देव मानवरूपात, त्या मानवरूपामध्ये कसं असतं की जे मर्यादा आहे, प्रभू रामचंद्रांना पण मर्यादेत राहावं लागलं आणि शेवटी तो देह संपवला. श्रीकृष्णाला पण तेच, जेव्हा जेव्हा भगवंत मानवरूपात येतात तेव्हा त्यांना तो देह त्यांना संपवावा लागतो. आणि मग त्याप्रमाणे हळूहळू काहीतरी कारण घडलं पाहिजे ना. आपण जे साधा बघा, कोणी मृत्यू असं सहज येत नाही, काहीतरी कारण घडतंच. अपघात घडेल, आजारपण येईल, असा बसल्या बसल्या मृत्यू आला असं कोणाला होत नाही काही. आणि मग काय कारण घडवायचं, तर महाराजांना ताप आला. आता हा ब्रह्मांड नायक आहे, ज्याच्याकडं बघून समोर 10 फुटावर उभं असून आपल्याला त्याचं ते धग जाणवती, त्याची ऊर्जा जाणवती आपल्याला, त्याचं अंग तप्त असणारच. पण फक्त असं झालं की महाराजांना ताप आला आहे, महाराजांचा अंग लाल झालेला आहे. महाराज काही खात पीत नाही आहेत. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. अक्कलकोटच्या राणीसाहेबांना ती बातमी समजली. राणीसाहेबांनी वैद्यांना बोलवलं. वैद्यांनी त्यांची नाडी तपासली. आता तो परमात्मा आहे, काय त्याची नाडी बघणार. फक्त ते कसं, जो जे वांछील तो ते लाहो. तुला काय वाटतंय, तुला बघायची का नाडी बघ. मग एक असं अडवलं नाही महाराजांनी कोणाला. ठीक आहे, तुम्ही उपचार करा, औषध उपचार त्यावेळेचं जे काय असेल, जडीबुटी, चाटण, जे काय असेल ते त्यांना करत होते. मग थोडासा फरक पडत नाही, मग काही फकीरांना बोलवलं. फकीरांनी त्यांचे काय उतारे वगैरे काढले. आता तो काय त्याच्या पुढं करणार ना. जो सर्व विश्वात चालवते तो, त्याला कोणाची दृष्ट लागणार आहे, त्याला कोणाची नजर लाग. पण शेवटी असं की हां ठीक आहे, ते पण करून घ्या. ते करून घेतलं. थोडासा आराम पडला. राणीला वाटलं हां आता महाराज आता बरे होणार. त्या आनंदात राणीसाहेब परत राजदरबारावर परत गेल्या. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, प्रकृती खालावत चाललीच होती. राणीसाहेब ती दखल घेत होत्या. पण कुठेतरी एक होतं की हे बरे होणार आहेत, महाराज बरे होणार आहेत, हे त्यांना फक्त मनामध्ये त्यांच्या होतंच. ते वेगवेगळ्या गावातनं वेगवेगळी लोकं यायची, तपासायची, हे अमुक करा, ते तमुक करा. कोणी सांगितलं काय लघुरुद्र करा, कोणी सांगितलं होम करा, असं करा. सगळे उपाय सगळे चालू होते ते. आणि महाराज ते आपले बघत होते गमतीने. एवढं असून म्हणजे 8 दिवस होत आले, अन्नात म्हणजे पोटामध्ये अन्नाचं कण नाही, पण महाराजांचा जो चेहरा होता तो मात्र तेवढंच तेजस्वी. असं एकटक कोणी त्यांच्या चेहऱ्याकडं बघू शकत नव्हतं कधीच. अक्कलकोटला आल्यापासून 1856ला महाराज अक्कलकोटला आले, ते 1878 म्हणजे जवळ 22 वर्ष महाराज अक्कलकोटमध्ये होते. आणि असं मला वाटतं म्हणजे अक्कलकोटची निवड का झाली असं की एका बाजूला पंढरपूर आहे, एका बाजूला गाणगापूर आहे आणि एका बाजूला तुळजापूर आहे. आणि त्याचं बरोबर तिन्ही क्षेत्र जर का मध्य बघितलं तर तो अक्कलकोट येतो. दुसरं असं बघितलं की अक्कलकोट म्हणजे अक्कलेचा कोट तो कुठे आहे तर आपल्या मेंदूमध्ये. आपला मेंदू शाबूत ठेवा, आपली बुद्धी शाबूत ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही साधना करा. उगाच अंधश्रद्धा ठेवू नका, कुठेही कुठल्याही बाबावर विश्वास ठेवू नका. बघितलं तर त्याचं कार्य बघा, हरकत काय नाही. गुरु कसं करतात हे पण बघितलं पाहिजे. आम्ही अण्णांच्याकडे जेव्हा जायचो त्याला अण्णा कसं बसतात, अण्णा कसं लिहितात, अण्णा कसे उपाय सांगतात ते बघत गेलो. आणि ते असं जर का म्हणलं की एखाद्यानी एक आदर्श म्हणू असा, बरीच लोकांना आदर्श असतो कोणाचा अमुक अमुक. मला काय जे महिला असतील, गायिका असेल, आता समजा आपल्या मेंदळत्या तर त्यांना वाटतं एक माणिक वर्मा केलं तर मंगेशकर आपण तसं व्हावं. काहीच चूक नाही ना, आपण प्रयत्न तर करायला काही हरकत नाही आहे. हिंदी गायक बरेच जण म्हणतात की मला किशोर कुमार व्हावं असं वाटतं, मला मोहम्मद रफी व्हावं असं वाटतं. बरेच जण असं करतात. तर तसं अण्णाचं जे कार्य आहे ते आपण हां बाबा असं असं करत होते, असं असं सांगत होते, ते आपण बघत गेलो
आणि जर का ते करत गेलो, जो आपला आदर्श आहे त्याचंच मी कार्य करतो आहे. फक्त प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये. मी खूप प्रयत्न करतो, मी त्यांच्यासारखाच करायचं. ते जागा त्यांची ती वेगळीच आहे. किशोर कुमार त्यांच्या जागी आहे, लता मंगेशकर त्यांच्या जागी आहे. पण त्यांच्यासारखं बनणं म्हणजे मनात स्वप्न असणं काही त्याच्यात वाईट नाही आहे. हा जो अक्कलकोटचं जे सगळं लोक होती, जे जवळचे जे सेवेकरी होते, आपल्याबद्दल आपल्या गुरूंच्याबद्दल काहीतरी घडतंय, एकेकाला काहीतरी मनात शंका यायला लागली, पाल चुकचुकायला लागली. आणि एक दिवस रात्री बाळाप्पा त्यांचे पाय चेपत बसले असताना महाराजांनी उठून विचारलं, बाळाप्पा हुक्का तयार करके लाव. हुक्का आणला गेला त्यांच्याकरता. हुक्का पित असताना त्याने सांगितलं की अब हम जा रहे, बहुत दूर जा रहे. कधी कधी महाराज एकदम मध्येच हिंदी बोलायचे. आणि तुला यायचं आहे का म्हणले, आम्ही चाललो आहे, तर दूरच्या प्रवासाला चाललो आहे. आणि दूरच्या प्रवासाला चाललो म्हणल्यावर बाळाप्पा सारखा निस्सीम भक्त, जो ज्यांनी स्वामींना आपल्या रोमारोमात ज्यांनी भिनवलेलं आहे, अशा भक्ताला कळायला वेळ लागला नाही. टस्कन त्याच्या डोळ्यात पाणी आलं एकदम. का म्हटलं महाराज इतके लवकर का? ते म्हटलं वेळच झाली आता तशी. जे कार्य आहे इथलं कार्यभाग संपलेला आहे, जायची वेळच झालेली आहे. आपल्याकडनं विनंती करून झाली, बाळाप्पाकडनं विनंती करून झाली, पण कसं की जायचं हे पक्क 100%. ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी तसंच केलं ना, ज्या दिवशी समाधी घ्यायची आहे त्या दिवशी घेणारे 100%. तुम्ही किती विनंती करा, किती हात जोडा, किती पाया पडा, होणे नाही. बाळाप्पाकडनं हळूहळू बातमी बाहेर सगळ्या लोकांना समजत गेली. आणि मग असं झालं की कधी आपल्या भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, कधी मला त्यांचे चरण आता तिथे हात लावायला मला मिळणार आहेत, अशा ओढीने फार लांबून लांबून लोक यायला लागली. अक्कलकोटमधले सगळे तर जमा झालेच होते. जसजशा बातम्या संपतील तसतसे त्यांचे स्वामींनी जे अधिकारी पुरुष म्हणू आपण, की अधिकारी त्यांचे जे अंश जे नेमलेले ते बाहेरगावी, ती सगळी लोक तिथे जमा व्हायला लागली. अक्कलकोटमध्ये वेगवेगळे साधू संत यायला लागले. त्यामध्ये फकीर लोक होती, काही नाथपंथी लोक, सगळे जसं जमेल तसं अक्कलकोटमध्ये गर्दी वाढू लागली. आणि मग महाराजांचा मुक्काम जिथे असायचा वटवृक्षाच्या खाली, त्यांच्याकरता खास आसन तयार केलेलं होतं. मागं तक्क्या त्या झाडाला टेकून बसलेले महाराज. हालचाली त्यांच्या होत होत्या, पण तेवढी सफाई राहिली नव्हती. आता जो ज्वर होता अंगात त्यांच्या भरलेला, तो ज्वर आता काम दाखवायला लागला होता. हालचाली मंद झाल्या होत्या की बसल्या जागीत मग महाराज कधी कधी हुकूम सोडायचे, अमुक द्या, तमुक द्या. आणि असं करता करता एक प्रकारची वेगळीच अस्वस्थता त्या गर्दीमध्ये होती. घरी जायला कोणीच तयार नसायचं. दिवस तिथे महाराज, तिथं समोर महाराज बसले, कडेला सगळी लोक बसलेली आहेत आजूबाजूला. तो परिसर सगळा भरला आहे वटवृक्षाचा. घरी जायची वेळ झाली तरी कोणी तयार नाही घरी जायला. तहान भूक विसरलेले आहेत. एकच ध्यास की महाराजांनी सोडू नये आम्हाला. सगळेजण विनंती करतायत. एका बाजूला म्हणलं तर एक मनामध्ये अशी शंका की हे घडतंय, हे घडणार आहे, तो क्षण कुठला असेल. आणि ते फार वाईट असतं. एखादा मनुष्य जर का आजारी आहे आणि जेव्हा डॉक्टर सांगतात की आता ह्या कोणत्याही क्षणी जाणार, त्या क्षणाची वाट बघणं महाकठीण काम. तो तुम्हाला 1 ताससुद्धा 1 दिवसासारखा वाटतो. हा अनुभव मी घेतलेला आहे. दोन्ही माझे आई आणि वडील जेव्हा सांगितलं डॉक्टरांनी की ते कधी पण जाऊ शकतात, ते कधी पण, त्याच्यामध्ये पूर्ण रात्र आम्ही जागून काढलेली आहे. माझ्याबरोबर बहीण पण होती माझी. हे खूपच वाईट असतं. आणि ही सगळी जी गर्दी होती ही त्याच्याच मध्ये की घडणार आहे हे 100%. कधी घडणार, घडू नये हे आम्हाला वाटतंय, पण परमात्मा तो आहे, त्याला तसं वाटत नाही. तो सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला आता फक्त वेध लागलेले आहेत की आपल्या वैकुंठामध्ये आपल्याला परत जायचं आहे. आपलं जे स्थान आहे, आपलं जे लोक आहे, स्वर्गलोकी आपल्याला जायचं आहे.
प्रत्येक येणाऱ्या भक्तांना आशीर्वादरूपी हात, त्यांचा उजवा हात कायम त्यांनी वरच ठेवलेला आहे. पद्मासन घालून बसलेत महाराज. आणि मग तो दिवस आला, ज्या दिवसाची वाट बघणं म्हणू नये, पण लोकांना नको होता, पण तो दिवस उजाडलाच. चैत्रामधला चैत्र महिना आपण जर का बघितला असेल, आत्ताचा हा महिना, सगळीकडं निसर्गाने त्याची किमया दाखवलेली असते. नवीन नवीन झाडांना नवीन नवीन पालवी फुटलेली असते, नवीन नवीन फुलं आलेली असतात, फळं आलेली असतात. हा जो बहाराचा महिना असतो, ऋतू बदललेला असतो, ह्या ऋतूमध्ये आनंदी वातावरण सगळीकडं. पण आजचा जो सूर्य उगवला होता, तो सूर्यच मुळात निष्प्रभ म्हणता येईल अशा पद्धतीने असा उगवलेला होता. आकाशात थोडेसे ढग जमा झालेले होते. एक प्रकारचं मळब म्हणतो ना आपण, एक दुःखी जसं सावट असतं, ते सावट सगळ्या त्या अक्कलकोट नगरीवरती सगळीकडं पसरलेलं होतं. जो वटवृक्ष जो असतो नेहमी सळसळणारा, त्याची पानं पण हळूहळू शांत पद्धतीने हलत असतात. वारा अगदी म्हणलं तर वाहतोय, म्हणलं तर थांबलेला आहे. पशुपक्षी पण तिथे जवळ जमा झाले झाडावरती. महाराजांची किमया एवढी होती. एकदा कुठल्या तरी गावात महाराज चालले होते आणि त्यांना एका झाडाच्या फांदीवरती एक चिमणी बसलेली दिसली. तर त्यांनी तिला सांगितलं, इथेच थांब, मी येतोपर्यंत. म्हणजे पशुपक्ष्यांच्यावरती सुद्धा त्यांचा अधिकार कसा होता. महाराज सकाळी जे गेले ते संध्याकाळी परत आले, पण संध्याकाळपर्यंत ती चिमणी त्या जागेवरच बसून होती. एवढा त्यांची हुकूमत, एवढी त्यांची सत्ता सगळ्या प्राणीमात्रांवरती. ते प्राणीमात्र हळूहळू तिथे जमा झाले. त्यांची आवडीची गाय होती. असं म्हणतात की सगळ्या प्राण्यांना हे पहिलं समजतं, मृत्यू जेव्हा येणार असतो. अगदी एक साधं उदाहरण बघा, एक कुत्री जेव्हा रडतात, अशुभ मानता आपल्यात की कुत्री रडायला लागली की समजायचं कुठेतरी मृत्यू आसपास कोणाचं तरी होणार आहे. ती गाय कसं तरी वेगळ्याच पद्धतीने ओरडत होती त्या दिवशी, विचित्र पद्धतीने ओरडत होती. महाराजांना झोपवलेलं होतं पूर्ण, कारण आता पुढची हालचालही त्यांची अशक्य होती. उठून बसणंसुद्धा त्यांना अवघड व्हायचं. बघितलं तर त्यांना असं पाठीखाली हात घालून उठून बसवावं लागायचं. एक क्षण त्यांनी असं सांगितलं की त्यांची ज्या शाली बिली काय होत्या मिळालेल्या, जवळ काही त्यांच्या तिथं आणून ठेवा म्हणले. काही रेशमी वस्त्र होती ती आणून ठेवा. ती आणली गेली. महाराज उठले, हळूहळू जाऊन त्या गाय आणि तिचं वासरू होतं, त्या वासराला एक त्यांनी वस्त्र त्याच्या अंगावर घातलं. त्या गाईच्या अंगावर एक शाल घातली आणि त्या गाईच्या पाठीवर हात फिरवला. त्याबरोबर गाईच्या डोळ्यातनं अखंड धारा, जसं आपण रडतो तशी ती गाय रडायला लागली. तिला फक्त बोलता येत नसेल, रडता येत नसेल, पण मूकरुदन जसं म्हणतात तसं सुरू झालं. सगळ्या लोकांचा एकदम काळजाचा ठोका चुकला की आता जी आपण म्हणतो ना की वेळ नको, पण ती वेळ आली जवळ. आता सगळ्यांना जाणवलं आता हे काहीतरी घडतंय, वेगळंच घडतंय. आभाळ आणखीन भरून आलं. मंगळवार होता त्या दिवशी, चैत्र कृष्ण त्रयोदशी, दुपारची वेळ, साधारण 2:30-3ची वेळ असेल. ताबडतोब राणीसाहेबांना बोलवणं पाठवलं गेलं. महाराज काहीच घेत नाहीत म्हणलं तर राणीच्या मनावर एक कल्पना आली की बहुतेक सुंदराबाईंना जर का आपण आणलं. सुंदराबाई खूप त्यांची आवडती शिष्या होती. तिचं पूर्वजन्मीचं सुकृत काहीतरी त्यांचं असेल की महाराज त्यांच्या हातनं जेवण घ्यायचे. ताबडतोब खीर बनवली गेली. त्यांना बोलवलं गेलं. सुंदराबाई आल्या. सगळं वातावरण त्यांनी बघितलं. सगळीकडं रडारड चाललेली आहे, शोकाकुल सगळे. अशा वेळेला सुंदराबाईंनी महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही खीर घेताय का? महाराजांनी अगोदर बघितलं पण नाही आहे, असे तटस्थ बसून राहिले होते. साधारण 3-3:30ची वेळ असेल. जो अवकाश जे मी म्हणलं ना, ते आणखीन मळब जास्ती आणखीन घट्ट व्हायला लागला. थोडासा अंधार पडायला लागला. इतकं औदासीन्य अक्कलकोटवासियांनी गेल्या 22 वर्षात कधीच अनुभवलं नव्हतं. कारण 22 वर्ष तो सूर्य जो म्हणतो आपण, तो तिथं तळपत होता अक्कलकोटमध्ये. वटवृक्षाखाली ते चैतन्य होतं. आज तेच चैतन्य, त्याचा काहीही प्रभाव पडत नाही आहे. अशा परिस्थितीत तिथे बसलेलं आहे. लोकांना हेच बघवत नव्हतं. ज्या महाराजांना रागावलेलं त्यांनी बघितलं, ज्या महाराजांना त्यांनी शिव्या देताना बघितलं, काही लोकांना त्यांनी दगड फेकून मारताना बघितलं आहे, काही लोकांना पादुका फेकून मारताना बघितलं आहे, असे महाराज आज तिथे शांत बसलेले आहेत.
लोकांना चैनच पडत नव्हतं. किती थांबवायचं म्हटलं तरी डोळ्यातनं पाणी काही त्यांच्यात थांबत नव्हतं. सुंदराबाईंनी थोडीशी खीर भरवली त्यांना. तोपर्यंत साधारण दुपारची 4-4:15ची वेळ असेल आणि महाराजांनी एक वार सगळ्यांच्याकडं बघितलं. त्यांना थोडंसं कलतं केलं होतं. परत नीट बसवलं गेलं. मागं तक्क्या द्या म्हणले. तक्क्या परत त्यांच्या दिला. त्यांना हाताला एक लोर दिला त्यांच्या आणि पद्मासन घालून महाराज बसले. आणि पद्मासन घालून बसल्यानंतर एक वार सगळ्यांच्याकडं मायेच्या दृष्टीने बघितलं. आपण जर का स्वामींचे डोळे बघितले तर ज्या सुरुवातीला इथं येतात लोक की खूप रागीट नजर आहे म्हणतात महाराजांची. कुठलाही फोटो तुम्ही बघा, मूर्तीकडे बघा, रागीट वाटतात. पण जर का आपण सेवा करत गेलो आणि जर का आपण डोळ्यात बघितलं तर मी नेहमी सांगतो, आपण गाईचे डोळे बघा. गाईचे डोळे हे नेहमी प्रेमळ दिसतात. तसे महाराजांचे डोळे दिसतात. आणि त्याच प्रेमळ नजरेने ज्या डोळ्यामध्ये अंगार होता, पण आज त्या डोळ्यांमध्ये खूप प्रेम होतं. आपल्या भक्तांच्याबद्दल खूप स्निग्धता होती. आणि एक वार सगळीकडं बघितलं आणि आकाशाकडं दृष्टी स्थिर केली. हे होत असताना लोकांच्यातला गलका वाढायला लागला. जो महिला वर्ग होता तो त्यांनी तर डोळ्यामधली अश्रूंना वाट करून दिलीच, पण जो पुरुष वर्ग होता, जे संन्यासी लोक होती, जी साधक लोक होती, त्यांनी कसा बसा आपल्या मनावरती बाण घातलेला होता. पण मनामध्ये ज्यांचे हुंके सुरू होते, छातीचे त्यांचे तो भाता वर खाली होत सगळ्यांना कळत होतं. बोलता येत नव्हतं. आवंडा इथपर्यंत आलेला आहे. डोळ्यात पाणी आलं आहे. पुरुष वर्गाने कसं बसं रोखून धरलं आहे. महिला वर्गाने तो सोडून दिलेला आहे. महिला वर्गांचा आक्रोश सुरू होतो आहे. आणि मग एका क्षणामध्ये फक्त महाराजांची मान कडक्कन अशी थोडीशी तिरकी होती ती. आणि त्यांच्या तोंडातनं 3 साबुदाणे एवढे असे दाणे असे बाहेर पडतात. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश जे आपण म्हणतो ना, त्रिगुणात्मक असे ते 3 दाणे अनंतामध्ये ते 3 दाणे वरती आकाशात जातात. आणि मग अगदी अधिकृतरित्या जसं म्हणतो आपण त्याप्रमाणे आक्रोश सुरू होतो. तो पुरुष वर्गही मन मोकळा रडायला तिथे सुरुवात होती. महिला वर्ग जसं जमेल, जसं कुठे जमेल तिथे स्वामींच्या जवळ जायचं, त्यांच्या पायावर डोकं टेकवायचं या उद्देशाने तिथे सुरू झालेला तो गलका. काही लोक स्वतः डोकं आपटून घेत आहेत. भगवंता सोडून गेला म्हणले आम्हाला तू, महाराज, स्वामी महाराज. जसं होईल तसं लोक हाका मारतायत. पण तो येणार नाही आहे, माहिती आहे त्यांना, तो येणार नाही. आणि हे असताना एक क्षणभर महाराजांनी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर सगळी गर्दी शांत झाली एकदम. खूप आनंद, सगळ्यांना खूप वाटलं महाराज आले, महाराज आले. पण त्यांनी आल्यानंतर फक्त एकच श्लोक म्हणला गीतेमधला की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याम अभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. म्हणजे जो अनन्य भावनेने मला शरण येईल त्याचे योगक्षेम मी चालवीन. योगक्षेम मी चालवीन म्हणजे त्याचा संपूर्ण, त्याचा अडी अडचणी, त्याचा संसार सगळं मी बघीन. फक्त त्यांनी ते सगळं माझ्या चरणांवर सोडलं पाहिजे. मी आहे हे त्यांनी मनात मानलं पाहिजे. हम गाय नाही जिंदा आहे एवढं म्हणले. आणि महाराजांनी परत मान तिरकी केली. आणि मग परत तो आक्रोश सुरू झाला. ती गाय जी होती तिने एक खूप मोठा हंबरडा फोडला आणि ती तिथेच जागेवर एकदम बसून राहिलेली. सगळ्या झाडांच्या ज्या हालचाली होत्या त्या थांबल्या. आपण बघितलं झाड असं कधी थांबणार नाही त्याच्या हालचाली, पण त्या हालचाली थांबल्या. झाडांवरचे जे पशुपक्षी आलेले होते ते सुद्धा स्तब्ध झाले. त्यांनाही समजलं परमात्मा गेला इथून. म्हणजे आपण म्हणतो की सजीव तर आहेच, पण ही जी लोक पशुपक्षी झाडं ही सुद्धा सजीवांमध्येच येतात. पण त्यांना बोलता येत नाही एवढंच, पण ते सुद्धा सगळे जागेवरती स्थिर झाले. आणि हा जो आक्रोश होता तो किती वेळ सुरू होता पुढं तो त्या परमात्म्यालाच माहिती. सर्वात प्रथम बाळाप्पा भानावरती आले. बाळाप्पांनी सगळ्या लोकांना शांत करायला सुरुवात केली. महाराजांच्या अंगाला चंदन उटी लावायला सुरुवात केली. त्यांच्या आवडीचं हिना अत्तर तोपर्यंत आणलं गेलं. हिना अत्तरांनी चंदनाच्या त्या लेपनाने सगळ्यांचा तो देह महाराजांचा संपूर्ण त्याला लावलं गेलं. आणि तोपर्यंत त्यांच्याकरता पालखी एक विमानसदृश म्हणतो असं थोडंसं असे पंख वगैरे असलेली अशा पद्धतीने ती पालखी, पण ज्याच्यातनं महाराज दिसू शकतील अशी ती पालखी ताबडतोब तयार केली गेली. तोपर्यंत संध्याकाळी 7-7:30 वाजून गेले होते. पूर्वीच्या काळी बत्त्या मिळायच्या, त्या बत्त्यांच्या उजेडात ते काम सुरू होतं.
आणि मग तो देह त्यांचा महाराजांचा वटवृक्ष मंदिरापासून त्या पालखीत ठेवला आणि ती पालखी निघाली. ती जिथं समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिरात आज अक्कलकोटला 2 मंदिर आहेत, एक वटवृक्ष मंदिर आणि एक समाधी मंदिर. आणि समाधी मंदिर हे त्या चौळप्पा जो त्यांचा भक्त होता त्यांच्या वाड्यामध्ये जमिनीपासून खाली जो एक 10-15 फूट खाली जावं लागतं, तसं खाली तो देह त्यांचा नेला गेला. त्यांची यथायोग्य परत बाळाप्पांनी पूजा केली आणि मग जड अंतःकरणाने, कारण तिथून बाहेर यावंसं तर वाटत नव्हतं, पण स्वामींची आज्ञा आहे, आपल्याला स्वामींनी सांगितलेलं आहे तुला ही पुढची गादी तुलाच सांभाळायची, हे वचन स्वामींचं बाळाप्पांनी पाळलं. आणि मग ते त्या समाधीस्थानातनं ते बाहेर आले. आणि असं म्हणतो की शेवटचं दर्शन जे आपण म्हणतो, एकदाच फक्त त्यांनी डोकावून बघितलं आणि मोठीच्या मोठी शिळा जी होती ती त्या समाधीच्यावरती बसवली गेली. एक अध्याय, एक युगाचा अध्याय म्हणू आपण, किंवा एक अवतार समाप्ती ही त्या दिवशी घडली. आणि हा दुःखद दिवस म्हणू आपण की भगवंत सोडून गेला. पण एकच की त्यांचं जे वाक्य होतं की हम गया नाही जिंदा आहे, किंवा स्वामींच्या छायाचित्राकडे एक वाक्य असं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जर का आपण मनामध्ये आणलं की कुठे आपल्याला पण खात्री वाटते, कुठलंही संकट असू देत, कितीही कुठलाही समोरचा मनुष्य काही त्रास देत असू देत, जर का माझ्याबरोबर महाराज आहेत असं आपल्या मनामध्ये आलं तर आपल्या मनाला एक प्रकारे उभारी मिळते, एक प्रकारे आपल्याला आधार मिळतो. आणि हा आधार हा आज इतके वर्ष झाली, जवळपास 150 वर्ष झाली महाराजांना जाऊन, पण कलियुगामध्ये त्यांनीच सांगितलं होतं की माझं नाव तारक असेल. हे तारक नाम जे आहे हे कलियुगातलं एकमेव नाम असं आहे की ज्याच्या योगी आपल्याला ह्या संकटातनं तरुण जायची शक्ती मिळते. त्या नामाच्या नामस्मरणाने आपल्याला गुरु मिळतात. अध्यात्मामध्ये जे म्हणतात ना की गुरु मिळायला पाहिजेत, तर श्री स्वामी समर्थ एवढं जर का नाम आपण कायम जपत राहिलो तर आपल्याला गुरूंची प्राप्ती होती. आणि गुरूंची प्राप्ती झाली की आपली आध्यात्मिक जी प्रगती आहे ती पुढे अशीच सुरू राहते. हा सगळा जो आत्ता इतिहास जो सांगितला होता तो एक गीत महाराजांनी त्याला लिहून घेतलं होतं माझ्याकडनं. मागच्या वर्षी आपण ते सादर पण केलं होतं की जसं गीत रामायण जसं आहे तसं आपण स्वामी गीत गान म्हणून अण्णांनी सुद्धा एक कॅसेट तयार केली होती. तर त्या पद्धतीवरती रामायणातली मधलीच काही गाणी घेऊन संपूर्ण स्वामी चरित्र त्या गाण्यांच्यामध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. तर आज त्या आजच्या दिवसाला म्हणजे जे गाणं योग्य वाटेल ते मी गाणं आत्ता इथे परत सादर करतो. गाण्याचं मूळ गाणं असं होतं की दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा देव झाला मानव रूप राजा वैकुंठीचा अवतार सोहळा संपला ब्रह्मांड नायकाचा परब्रह्माचा माय बाप भक्तांचा तो व्यापी चराचर देह तापोनी त्याचा भरोनी आला ज्वर वैद्य फकीरांना न होय निदान या ज्वराचा अवतार सोहळा संपला ब्रह्मांड नायकाचा बाळाप्पादिक भक्ता सांगे कार्य असे थोर तुम्ही आता न्यावे पुढे न करावा शोक सांभाळावी गादी माझी असे मान तुमचा अवतार सोहळा संपला
ब्रह्मांड नायकाचा. वार्ता पसरी चोहीकडे, स्वामी हो निघाले. सागरात लाटा तैसे, भक्त येऊ लागले. गंगा जमुना नैनी वाही, नसे अंत त्यांचा. अवतार सोहळा संपला, ब्रह्मांड नायकाचा. शांत झाला वारा आता, वृक्ष तेही स्तब्ध. भक्तांची गर्दी भारी, तरीही निशब्द. हुंदक्यांना घाली बांध, कोट हा छातीचा. अवतार सोहळा संपला, ब्रह्मांड नायकाचा. पशु पक्षी झाले स्थिर, किलबिलाट थांबला. आवडती गाय मात्र, फोडिती हंबरडा. वृक्ष गाळती पाने, ऋतू वसंताचा. अवतार सोहळा संपला, ब्रह्मांड नायकाचा. मुहूर्तावरी आला काळ, हात जोडी न्यावया. काळ आला आपण म्हणतो ना, आपल्याला तो न्यायला आपल्याला विचारत नाही मी तुम्हाला घ्यायला येऊ का म्हणून. तो येतो आणि तो घेऊन जातो, आणि आपल्याला नाही पण म्हणता येत नाही. मला आत्ता नेऊ नको असं पण त्याला म्हणता येत नाही. पण तो महाराजांना न्यायला आला आहे. ह्या काळही तिथं हात जोडून उभा राहिला आहे की मुहूर्तावरी आला काळ, हात जोडी न्यावया. नजर एकटक आकाशी, पद्मासनी बैसला. तेजात विलीन झाला, झोत हा तेजाचा. अवतार सोहळा संपला, ब्रह्मांड नायकाचा. परब्रह्माचा, परब्रह्माचा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इथून पुढचा सोहळा आपला पालखी सोहळा सुरू होईल. त्याच्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. आणि पालखीबरोबर ज्या ज्या भक्तांना जायचं असेल तर त्यांनीच फक्त जागेवरून उठून पालखीबरोबर जायचं आहे. बाकीच्या भक्तांनी शांततेत इथंच बसून राहा. दर्शन आपल्याला रांगेतनं मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर महाप्रसादाला आपण रांगेतूनच जायचं आहे. जेवढी शांतता आत्ता इथे होती तेवढीच शांतता आपल्याला दर्शनाच्या वेळेला सुद्धा हवी आहे. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या या सोहळ्याला सुरुवात करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. समर्थ.